जीवनात आपल्याला अनेक गोष्टींमधनं आनंद मिळतो, तसाच आपल्याला तो खाण्यातनंही मिळतो. पण गरजेचं नाही की आपल्याला अगदी मोठ्या हॉटेलमध्ये या गोष्टीसाठी जावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही, छोट्या छोट्या ठिकाणांमधनंही आपल्याला हा खाण्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो. आणि असाच एक छोट्याशा ठिकाणी मी हा खाण्याचा आनंद शोधण्यासाठी आलो आहे. तर हे ठिकाण कोणतं, इथे पदार्थ काय मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं या पदार्थांची चव कशी, हे जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. नळस्टॉपच्या बाजूनी म्हात्रे पूल ओलांडला की तुम्ही या सिग्नल किंवा या चौकाकडे येता. सिग्नलवरून उजवीकडे तुम्ही दत्तवाडीकडे जाता. या सिग्नलच्या कोपऱ्यातच, या चौकातच तुम्हाला उजव्या हाताला दिसेल ही पिवळी दाभोळकर स्नॅक्स सेंटर ही पाटी. तर दाभोळकर स्नॅक्स सेंटरचा पहिला पदार्थ जो आपण घेतला आहे तो म्हणजे त्यांच्या इथली ही मिसळ. मिसळ एकदम साधी दिसते. त्याच्यात त्यांनी वाटाणा आणि मटकी असा हा रस्सा दिला आहे किंवा सॅम्पल दिला आहे आणि त्याच्यावर त्यांनी फरसाण आणि शेव हे आपल्याला दिलेलं आहे आणि सोबत लिंबू आणि चिरलेला असा हा कांदा दिला आहे. सॅम्पलमध्ये मला बटाट्याचेही काही काप असे दिसलेत. तर बघूया की दाभोळकर स्नॅक्स सेंटरची ही मिसळ कशी आहे ते. काही पदार्थ असे असतात त्यांच्या वासाने ते चांगले आहेत त्याची एक ओळख करून देतात. मिसळीचा वास खूप सुंदर येतो आहे, पण आता खरी मजा अशी आहे, चव कशी ते आपल्याला बघायला लागेल की चव आणि वास ह्याच्यात काही ताळमेळ आहे का नाही. मिसळीतल्या तिखटपणाने ओळख पटवून दिली आहे की मी मिसळ आहे. आता तुम्ही म्हणाल मिसळ म्हटल्यावर राहुल तिखटच असते, पण मिसळीच्या तिखटपणामध्येही काही लेवल्स असतात. तर ही बऱ्यापैकी तिखट अशी मिसळ आहे. ज्यांना तिखट मिसळ आवडते त्यातल्या त्यात एक साधी मिसळ आवडते त्यांच्यासाठी ही मिसळ नक्की आहे.
तिखट मिसळ जर तुम्हाला आवडत असेल तर इथे दाभोळकर स्नॅक सेंटर जे इथे मिसळ खायला नक्की या. अतिशय साधी मोजक्या घटकांनी बनलेली ही मिसळ आहे. तिखट सॅम्पल, फरसाण आणि शेव आणि खासा कांदा. दाभोळकर स्नॅक सेंटरचा जो दुसरा पदार्थ आपण घेतला तो म्हणजे यांचा वडापाव. या वडापावमध्ये जी मी एक गोष्ट पाहिली ती म्हणजे याचं जे कोटिंग आहे किंवा आपण आवरण म्हणू हे रवाळ दिसतं आहे. म्हणजे इथले जे डाळीचं पीठ आहे ते थोडं रवाळ असं दळलेलं दिसतं आहे. वडा छान टम्म आहे, आकार मोठा आहे. चला चव बघूया कशी आहे. इथे मी अनेक लोकांना पाहिलं गरम गरम वडापाव हे पार्सल घेऊन जात होते किंवा इथे खात होते. इथल्या वडापावच्या दोन बाजू मी सांगेन. मला जे पीठ आहे ते थोडं रवाळ वाटलं, पण जादू सगळी आपल्या भाजीनी आहे. चव जी आहे ती आपल्या भाजीत आहे. हा हलकासा तिखट असा वडापाव आहे. ज्या लोकांना तिखट वडापाव आवडत असेल अनेक लोक इथनं वडापाव घेऊन जात असतील. मलाही हा वडापाव आवडला. याचं आवरण जरा जाड वाटलं, रवाळ वाटलं, पण याची जी भाजी आहे ती गोष्ट त्या भाजीची चवही बॅलन्स करते आणि म्हणूनच या वडापावला एक चांगला वडापाव बनवतात. दाभोळकर स्नॅक सेंटरच्या इथे आलात तर यांचा वडापाव नक्की खाऊन पहा. माझं नाव भीमाशंकर बाबूराव होनमाने. हे वडापाववाले मामा मामी जे आहेत गेले 35 वर्ष इथे येतो आणि अत्यंत सुंदर आणि चांगला माल असतो. गेले त्याची कधीही चव बिघडत नाही. आजपर्यंत आम्ही खातोय तसा तोच माल लागतो आहे आम्हाला आणि त्याच पद्धतीचा माल चांगला चविष्ट माल मिळतो खायला. ते भजीपाव किंवा वडापाव, पाव शॅम्पल, वडा शॅम्पल सगळ्या प्रकारचे एकदम चांगल्यापैकी मिळतं आणि चांगली सर्व्हिस करतात. दोघंही नवरा बायको, ते मामा पण दुसरे असं चांगला माल देतात. ते गेले कित्येक वर्ष आहे असंच चांगले, असंच चालावं त्यांचं. बाळाराम पांडुरंग दाभोळकर, मी दत्तवडी पुलावर नॅक सेंटर दाभोळकर नॅक सेंटर नावाने चालू आहे. वडापाव, भजी, पॅटीस, मिसळ, कांदा भजी, बटाटा भजी हे सगळे आयटम आता बनवतो एकटा. किती वर्ष झाली ते सांगा. आज 42 वर्षे झाली. याच्या आधी आपलं कुठे होतं? कुठे ना मी इथं पलीकडं कॉर्नरला होतो. कॉर्नर तिथं गाडी होती तिथे? गाडी हातगाडी होती. आता बी गाडी होती, ती गाडी काढली. आता वर्षाला गाडी काढली आणि स्टॉल बनवला. ओके, एवढंच फक्त. चालेल. हां, गिराकाला बी सर्व्हिस व्यवस्थित देतोय. आपली वेळ काय? सकाळी मी माल तयार करतो 7 ते रात्री संध्याकाळी 7 पर्यंत. सकाळी 7 ते संध्याकाळी 7. मी मला यावं लागतो लवकर, पण मी 7चा टाईम गिराकांना माल द्यायला तयार करून 7-8 सुरू होतं खाण्यासाठी. 8ला. बरं, मग 8 ते संध्याकाळी 7. दुपारी सुट्टी नाही, सुट्टी अजिबात नाही. बरं. आणि रविवार किंवा अशी सुट्टी? अजिबात सुट्टी नाही, गाडी बंद नाही ठेवत. बरं, हां, चालेल. धन्यवाद. मित्र हो, आजचा व्हिडिओ हा आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल आणि खाण्याचे नवनवीन ठिकाणं त्याचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या भागात एक नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.